चुनाभट्टी मध्येच ठेवून यावा आणि जर काही गोष्टी पटल्या ना तर बस मधून खाली हे गाईज, हाऊ आर यू? मी पौर्णिमा साक्षी पाटील यांच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही चाललेलो आहोत आता फॅमिली पिकनिक जेजुरी, एकविरा, प्रति शिर्डी, प्रति बालाजी वगैरे. तर सगळी फॅमिली आहे, मामाची फॅमिली, मावशीची फॅमिली. तर आम्ही आता किती मजा करणार आहेत हे तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल. इथे सगळे जण एक्साइटेड आहे आणि आमची दीदी हार बांधते. पूजा घालताय की काय? आलेलो आहे. आता आपण जाणार जेजुरीला. वड्यात वडा बटाटा वडा, वड्यात वडा बटाटा वडा, तिने मला मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा. नाव घे पोरी तुझा नवरा कसा ग, नवरा कसा 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 ग बाई. बाजारात मिळतो खूप महाग रावस, बाजारात मिळतो खूप महाग रावस. माझा नवरा खूप चांगला मिळावा म्हणून एकविराईला केला मी नवस. अशा प्रकारे आपण म्हात्रे कुटुंब, पाटील कुटुंब, चव्हाण कुटुंब, माने कुटुंब, घोलप कुटुंब, मोरे मोरे आणि साळुंखे, गब्बूर कुटुंब जेजुरीला, एकविरेला आणि प्रति शिर्डी सगळे प्रकाश साळुंखेच आपल्याला सोबती म्हणून हवा. ही मागणी पौर्णिमा पाटीलनेच केलेली आहे. या पिकनिकची अरेंजमेंट केलेली आहे. सोबतच मनीषा मात्रेचा खूप मोठा हातभार आहे. प्रकाश पाटील, शारदा पाटील, पौर्णिमा पाटील, साक्षी पाटील यांचाही हातभार आहे. अरे धन्यवाद. पोरी लाजू नको, अशी रुसू नको, नाव घे पोरी तुझा नवरा कसा ग, नवरा कसा बाय घे ना. शिर्डीच्या साई, काक्याची एकविरा आई, जगदीश माझे विठ्ठल, मी त्यांची रखुमाई. हे गाईज, गुड मॉर्निंग. आणि आता सकाळचे 7:15 नाही, किती वाजलेत? 8 वाजायला आले आहेत. आणि आम्ही आता जेजुरीमध्ये पोचलो, म्हणजे आम्ही सकाळीच पोचलेलो. किती वाजता? 5 वाजता पोचलेलो. नाही 4 नाही 5 वाजता पोचलेलो. तर आम्ही म्हणजे जमलं ना आम्हाला करायला शूट, कारण सगळेजण झोपेमध्ये होते. आणि हे लोक पण रेडी झाले आता. आणि आम्ही चाललेलो आहोत देवळामध्ये. तर आता स्वामींचं मठ नाही, तर आम्ही रूमवर थांबलेलो. तिथे असं स्वामींचं छान फोटो आहे आणि ते बघूनच खूप आम्ही खुश झालोय. आणि ते समोरच बकरीचा फार्म आहे. बकरीचा फार्म नाही, इथं समोर देऊळ आहे खंडोबाचं. आणि इथे पण कुठलं तरी देऊळ आहे. तर आपण आता जाऊया. सगळ्यांच्या तयारी झाल्यात की काय ते एकदा बघूया. हा, तर आता मामा कोण आहे? या दोघी जणी तयारी करतायत. या दोघींच्या तयाऱ्या चालू आहेत. अजून मोना. तर माझी तयारी तर झाली आहे. आणि आमची दीदी, हाय गाईस, दीदी तयारी तर होतच नाहीये. आणि इथे बघू शकता आमचे पप्पा, ते पण रेडी झाले आहेत.
ते पण रेडी झालेत आणि इथे सगळेजण नाश्ता करतायत आम्हाला सोडून. सगळेजण आम्हाला सोडून नाश्ता आमच्या मम्मीची पण तयारी झाली आहे, ती पण खूप क्यूट दिसते आज. आणि आमच्या मामी पण रेडी झाल्या आहेत. तर सगळेजण येल्लो 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 आहेत. आता देवळामध्ये जायचंय, आपण जाऊया. आम्ही अर्ध्यापासून पायऱ्या चढायला घेतल्यात, म्हणजे आपल्या रूम पासून इथपर्यंत यायला अर्ध्यापर्यंत पायऱ्या होत्या, अर्धी वाट होती, म्हणून आम्ही तिथून चालायला सुरुवात केली. चारवी पण बघा नाही जमली आहे बिलकुल. आणि मंदिर आलेलं आता. देव मातंगा देव मल्हारी तुझ कुलदैवत माझा खंडोबा. देव मातंगा देव मल्हारी तुझ कुलदैवत माझा खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा. सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा. आमची गँग इथे सगळी आहे. लवकर चला, म्हात्रे फॅमिली, चव्हाण फॅमिली. इथे देवळात आले आहेत आणि पहिले यांचे फोटोशूट चालू आहेत सगळ्यांचे. इला कसं मामाने भरवलंय ते आमच्या आमच्या मोठ्या मामाने जामच कमाल केली भंडारा लावून. शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार. भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार. उधली तो देवा भंडार करुणी तुझा जागर. वाजवी तो देवा संबळ मालुनी तुझा गोंधळ. शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार. आई तुला मनासारखा भेटला ना वर, तुला मनासारखा भेटला ना. हा जय मल्हार. दीदी ओरड जय मल्हार. अरे तुम्ही ब्लॉग मध्ये दिसण्यासाठी तुमचे व्हिडिओ पण येतात. माहिती आहे काय आहे, आता आम्ही जिथे पाया पडलो त्यावेळी माता व बाळ हे कक्ष, आम्ही माता आणि बाळाने दर्शन घेतलेलं आहे. बाळ अरे बाला आहे. हे पण माझं बाळ आहे. मी मम्मी तुझं लाडकं बाळ पण आहे. दोघी पण येस, तरी पण एक जास्त. डिस्कशन चालू आहे कसलं तरी. तुला माझे नक्कल करतात सगळेजण. बाकी काय हे मला माहिती आहे, म्हणजे माझ्या फॅन्स कडनं कळत आहे. मामा पण माझा फॅन झाला. मामा तुला माझे ब्लॉग कसे वाटतात? सगळं बघायला भेटतं ना. पप्पा मामा माझी नक्कल करतो. तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात माझे? भारी ना. बनवत राहू ना. चालेल, म्हणजे सगळं दाखवायला भेटतं. बरं, महासदेवी माता आणि त्यांचा कक्ष आहे.
देव मार्तंडा देव मल्हारी तुझ कुलदैवत माझा खंडोबा. देव मार्तंडा देव मल्हारी तुझ कुलदैवत माझा खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा. सोन्याची. आणि हे फोटोशूट इथे चालले आणि हे आमचे पप्पा नुसते फोटोशूट इथे करतात. आणि इथे आमच्या मम्मी पप्पांचा पण फोटोशूट चाललं आणि त्यांची फोटोग्राफर आहे ही पौर्णिमा पाटील. इथून हे लोक भंडारा गोळा करतात. आम्हाला सवयच आहे सगळा फुकट वापरायची. मग म्हणून हे लोक भंडारा पण कारण ती त्यांना रील बनवायची अशी भंडारा उडवायची इथं फोटोशूट करायचं आहे आणि भंडारा उडवायचं म्हणून इथून गोळा करतात. कुठेतरी छोट्या याच्यात आहे दिसत पण नाहीत ती. आणि हे लोक इथून त्यांना इशारे करतात कसे दिसत असतील काय माहिती. आणि आमची गाववाली आता जायचंय एकमुखी दत्त. म्हणजे कुठे आहे पप्पा ते एकमुखी दत्त? नारायणपूरला. आणि आमची मम्मी इथे मेकअप करते आहे बरोबर. तर हा आमचा फेवरेट आरसा जाम म्हणजे इथे जाम फोटो भारी येतात. आणि आमची मम्मी टिकल्या लावते मेकअप करते मेकअप. पण इथे काय पण बोल फोटो जाम भारी येतात. पण या ड्रेसवर मी जाम फोटो काढले म्हणून आता नको. तर आता आपण जायचंय नारायणपूरला. बाय बाय. आपल्याला एकमुखी दत्त नारायणपूर इथे जाता येणार नाही आहे कारण खूप सारी गर्दी असल्यामुळे तिथे ट्रॅफिक आहे. तर आपला प्लॅन चेंज झाला आहे. आरवी काय आहे प्लॅन? चाललो कुठे? प्रति बालाजी इथे जात आहोत आहे ना आणि दर्शन करायला. खूप सारी ट्रॅफिक आहे इथे त्यामुळे नाही जाता येत आहे. इथून डायरेक्ट गाडी प्रति बालाजी. श्रीनिवास श्री व्यंकटेश भक्तवत्सल भागवत प्रिय हाय गाईज, आम्ही आता आलेलो प्रति बालाजीला आणि आता आम्ही चाललो आहे प्रति शिर्डीला पूर्ण फॅमिली. सो यांचा कालवा एवढा असतो ना. तर आता आम्ही फोटो काढून आलो आतमध्ये आणि ही आली नाहीये. आम्ही बाहेर फोटो काढत होतो. आम्ही आतमध्ये काढले. माझ्या आवाजावर जाऊ नका प्लीज. रात्री ओरडून खूप आवाज बसलेला आहे. आम्हाला आतमध्ये शूट खूप करायचं होतं पण प्रति बालाजीला म्हणजे आतमध्ये फोन नाही घेऊन दिला. म्हणजे लॉकरमध्ये ठेवायला लागले फोन. त्यामुळे काय आतमध्ये फोन नाही घेता आलं नाही. फोन नाही घेता आला त्यामुळे शूट राहिला आतमध्येतला. आणि मी आणि जिजू आतमध्ये म्हणजे अर्ध्यापर्यंत गेलेलो. म्हणजे अरे म्हणजे सवय झाली ना आता काय करू. तर त्याच्यामुळे इथे अर्ध्यातच आम्ही दोघांनी फोटो काढले. 2 मोबाईल नेलेले. माझा एक फोन पप्पांनी आणलेला बाहेरच होता त्यामुळे तो माझ्याकडे नव्हता. आणि आम्ही फक्त फोटोज काढले आतमध्ये बस. बाकी काही जास्त शूट केलं नाही. तर बाकी तर हीच शूट करत होती बाहेर माझा फोन घेऊन. नाही मी शूट नाही करत होती, मी फोटो. हां तू फोटो पण काढत होती पण ब्लॉग पण बनवत होती. तर जाऊ दे बघा तरी पण अर्धा ब्लॉग तिच्यासोबत. आणि आता आपण चाललेलो प्रति शिर्डीला. तर आपला पुढचा पार्ट तोच असणार आहे. लाड लाड करून मला नेलं शिर्डीला. साईनी नेलं शिर्डीला. लाड लाड करून मला नेलं शिर्डीला. साईनी नेलं शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबानी नेलं शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबानी नेलं शिर्डीला.
घाटात आणि हा आहे राजवाडा, म्हणजे याच्यात पॅलेस पॅलेस. हा, तर ते त्याच्यामध्ये जेवण आहे आता. आणि खूप थकलेलो आहोत, पण तरी पण एनर्जेटिक दिसतोय आमचा समर्थ. आणि आता जेवण तर एनर्जेटिक भूक लागली आणि जेवण तर अजून होणार आहे. अरे जेवायचं आहे, जेवायचं आहे. आणि आपण एकविरेला पोचलोय, मगाशीच पोचलो 7:30 पर्यंत. आणि आता आलेलो आहोत आम्ही पाटील स्नॅक्स कॉर्नर. पाटील स्नॅक्स कॉर्नर. आणि आमची मावशी बोलते की पाटील सगळीकडेच दिसणारच. पाटील आहे ना, ब्रँड आहे, ब्रँड कुठे पण भेटतं, बरोबर ना. तसं चव्हाण आहे ना, ब्रँड नाही, फक्त कोकणातच असं दिसतं. पाटील स्नॅक्स कॉर्नर मध्ये आपण आलो ना, मग तो ब्रँड आहे ना पाटील, तो सगळीकडेच भेटतो, बरोबर ना. आणि आता व्हेज खायचं की नॉन व्हेज? आमच्या लोकांची गडबड चालली. आणि मित्रांनो, हा माझा पाठ सोडतच नाही. हा माझा मित्र आहे, भाऊ, मित्र बंधू, बरोबर ना. यांचं मोठं डिस्कशन चालू आहे, काय खायला घ्यायचं काय नाही ते सगळं बघायचं आहे. आणि इथे आमची मम्मी काकड आरती झाली आहे तिची, थंडी आहे खूप. आणि आमची आरवी तर ऑसमल वाटते. आणि ही आमच्या मुलीला काय पाहिजे, आमच्या मामी ऑर्डर घेत आहेत. तर आम्ही चायनीज बनवायला दिलं. आणि आता आम्ही चाललो पायथा मंदिरमध्ये, जवळच रूमपासून म्हणून चालत नाही. तो पूर्ण पॅक आहे. आम्ही तर बघ तिथं पूर्ण पॅक आहे. तुला तर मी थंडी लागतच ना तुला रे. मला जाम लागतं तरी पण मुद्दामच स्वेटर नाही घातला. आमचे 2 बंधू इथे फिरत आहेत, म्हणजे माझे मामू आणि माझे पप्पा. दिसताय